हॅलो एव्हरीवन, वेलकम यू ऑल टू रचनाज नवेंजल वर्ल्ड. मी आहे सनी आणि हा आहे तुमचा लाडका यश दादा. सो येस, इट्स अ न्यू डे, न्यू बिगनिंग अँड डे स्टार्ट्स विथ ऑल यू लवली अँड ब्युटिफुल पीपल. सो खूप दिवसाने आज सुट्टी मिळाली आहे, प्रॉपर सुट्टी मिळाली आहे. सुट्टी फ्रॉम हॉस्पिटल, फ्रॉम क्लिनिक आणि सगळा जो बिझी स्केड्यूल आहे त्याच्यापासून. सो येस, फॅमिली टाईम आणि मस्त रिलॅक्स करणार आहोत. कुठे जाणार आहोत, काय करणार आहोत हे तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. सो स्टे ट्यून. हाय, गुड मॉर्निंग. सो रेडी फॉर वेकेशन, शॉर्ट ट्रिप आणि छान दिसते ॲज युजल, एकदम फिट अँड फाईन. थँक्यू थँक्यू. यश दादा इज रेडी. अँड गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी रेडी आहे केस सांग. चला चला लवकर, खूप लेट झालो आपण. कोण आलं? आजी आली. लागला लागला. जेवण झालं. आता वाजले 5:45 आणि आम्ही पोहोचलो खेड शिवापूर. आणि आता आम्ही थांबलो जोशी वडेवाले यांचं थोडंसं टी टाइम वगैरे आहे. हा, चप्पल कशाला पाहिजे? काय खाते? काय शेंगा खाते? कोणी आणले? आजी काढते. कसं आहे? काय बोलतो का याला? फणसाचा आटी. फणसाची आटी. आटला आटला म्हणजे मी तर फणसाची बिया बोलते बाबा. नाही सर, एवढ्या आवडीने खाते शेंगा समजून. आवडलं तुला? भरपूर आहेत, खूप आणले आजी. अख्खी दिवस तेच खातो. ठीक आहे. कसं आहे? कसं आहे? छान छान आहे ना. टेस्ट करते, टेस्ट करते. तू काय टेस्ट करते? कसे नाही सर, दाखवू कसे डोळे कसे करते. दाखवू, परत टेस्ट कर जरा. आजीला सांग, आजीला सांग द्यायला. टेस्ट करून सांगा कसं आहे. कसे सांग. ओव्हर ऍक्टिंगची तू. काय छान आहे. तुम्ही छोटंसं एक आमचं ह्याच्या आधीचं जे थोडेसे क्लिप्स पाहिले, पण आम्ही तुम्हाला मेन्शनच नाही केलं की आम्ही कुठे आलो. सो आम्ही एकदम अशा थंडगार जागेवर आलो, जे फार गरजेचं होतं. अँड फायनली सनीला अपॉर्च्युनिटी मिळाली, म्हणजे लाईक सुट्टी मिळाली आणि आम्हाला अपॉर्च्युनिटी मिळाली बाहेर निघायची. थोडं रिलॅक्सेशनची गरज होती. लास्ट मंथ मध्ये आम्ही जास्त कुठे स्टे नव्हता केला. हा, मुळे मला असं एकदम थंड जागेवर जायचं होतं. खूप लोकांनी तर गेस पण केलं असेल. सो आम्ही आलो महाबळेश्वरला. अमेझिंग क्लायमेट आहे, म्हणजे जसं आम्ही डोंगर चढलो लगेच आमचे विंडोज खाली आणि एकदम असं वाटत होतं की एसीच्या समोर, एसी पण फेल आहे त्याच्यासमोर. एवढं सुंदर क्लायमेट आहे. आणि आम्ही यावेळेस जो स्टे घेतला आहे तो खूप विचार करून घेतला आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोड्या वेळात सांगेलच, पण त्याआधी आपण ह्या ज्या प्रॉपर्टीमध्ये आम्ही राहणार आहोत पुढचे 2 दिवस, त्याचा मी तुम्हाला फटाफट एक टूर देते. ओके, सो आम्ही इकडे मी, सनी, यश आणि दोघी आई
आणि नायसा. सो वी आर 6 people, 5.5 तुम्ही बोला. आणि त्याच्यासाठी आणि आम्ही जे बुक केलं आहे ते विला अमेझिंग आहे. म्हणजे 5 बेडरूम 5 लोकांसाठी. खरंच नाही, 4 बेडरूम आहे. नाही 5 बेडरूम. कुठेच आम्ही बघून आलो 4च आहे. सो एनिवेज सो चला फटाफट टूर देतात, त्याच्या पुढे मी तुम्हाला सगळं काही सांगते. सो आपण आता एंटर होतो आणि तुम्ही ब्युटिफुल लिव्हिंग रूम बघताय. खूप खूप छान आहे, स्पेशियस आहे. बघू शकता सिटिंग अरेंजमेंट आहे. एक छानसं सेंटर टेबल आहे, इथे टीव्ही दिलेलं आहे. आणि हा येस, सो ह्यालाच लागून आहे इथे डायनिंग एरिया. तुम्ही एंटर करू शकतात. इकडनं तुम्ही टीव्ही सुद्धा बघू शकतात. त्यालाच लागून आहे किचन, जिथे आमच्या दोन्ही आया काहीतरी करतायत, आम्हाला नाही माहिती काय नशिबाने आणले. मी टेस्ट करून बघते. खूप स्पेशियस आहे हा विला. ह्या किचनमध्ये तुम्हाला सगळं काय मिळेल. इथे तुम्ही फूड सुद्धा बनवू शकता, तुम्ही बाहेर जाऊन पण खाऊ शकता. इकडचे जे केअरटेकर्स आहेत ते सुद्धा तुमच्यासाठी फूड बनवू शकतात. सो तुम्ही एरियाला तिथूनच खालच्या साईडला एक रूम आहे आणि तुम्ही बघू शकता स्पेशियस रूम आहे. इथे आहे वॉशरूम सेक्शन ह्या साईडला. इथे हे वॉर्डरोब सेक्शन आहे आणि इथे एक कपल किंवा एक छोटं फॅमिली लाईक मी, सनी, नायसा असं राहू शकतो. नाहीतर अजून तुम्ही बेड टाकून अजून मेंबर्स सुद्धा राहू शकता. त्यानंतर लेट्स गो टू अनदर बेडरूम. सो खाली इथे त्यांचे 2 रूम्स आहेत आणि वरती 2 रूम्स आहेत. आम्ही सॉर्ट केलेले आहेत की प्रत्येक जण प्रत्येक वेगवेगळ्या रूम मध्ये राहणार आहे आणि प्रत्येक रूम मध्ये टीव्ही युनिट सुद्धा. सो हा आहे सेकंड रूम. इथे सुद्धा सेम आहे, वॉशरूम आहे, हे मिरर आहे आणि हा एक ब्युटिफुल बेडरूम आहे. सो हे झालं खालचं सेक्शन. आता आपण जाऊया वरती. सो वरती आल्यानंतर इथे 2 बेडरूम आहेत जे समोरासमोर आहेत. दोन्ही रूम सिमिलर आहेत. सो हे रूम्स मला खूप आवडले. सो इथे मस्त ऑफकोर्स मोठा किंग साईज बेड आहे. इथे तुम्हाला टीव्ही युनिट दिलंय आणि त्याचबरोबर इकडे टेरेस सुद्धा आहे. आणि नायसाचं काय चाललंय मला नाही माहिती. आणि टेरेस मस्त हा थंडी बसते. मस्त झोका सुद्धा आहे आणि दिस इज अ व्ह्यू वरून. त्यानंतर त्या साईडला वॉशरूम तर आहे पण त्याचबरोबर एक वॉर्डरोब एरिया सुद्धा त्यांनी दिलेला आहे. लाईक दिस इज अ वॉर्डरोब एरिया. एक म्हणतो ना एक रूम असते युजली, सो तसं आहे. हा आहे वॉर्डरोब सेक्शन. त्यानंतर इथे आहे ड्रेसिंग टेबल आणि इथे आहे वॉशरूम ज्यात तुम्हाला इवन टब दिलेला आहे. सो वरती जे 2 रूम्स आहेत दे बोथ आर सिमिलर. दोन्ही सुद्धा तसेच सेम टू सेम आहेत. सो आपण सेकंड रूमचं पण मी तुम्हाला एक थोडंसं ओव्हर व्ह्यू देते. सो ह्या रूम मध्ये सेम तसंच आहे. त्या साईडला एक बाल्कनी आहे आणि इथे आरामचेअर दिली आहे. इथे सुद्धा एक वॉर्डरोब एरिया आहे, एक ड्रेसिंग टेबल एरिया आहे आणि इथे आहे वॉशरूम. तिथे सुद्धा तुम्हाला टब मिळेल. सो आता आपण चाललो सेकंड लेवल, सेकंड फ्लोअरला. सांगितलेलं की सेकंड लेवलला तुम्हाला एक टेरेस आहे जिथे तुम्ही बोर्ड गेम्स खेळू शकता. पण आता मी जस्ट एक ओव्हरव्ह्यू घेतलाय आणि प्लेस अमेझिंग आहे. बोर्ड गेम्स तर आहेतच आहे पण त्याचबरोबर लाईक एक डिस्को सारखा फील सुद्धा दिलंय. तुम्ही इथे बसू शकता. त्यांना मस्त अरेंजमेंट केलेली आहे. वुडन टेबल आहे, सिटिंग अरेंजमेंट आहे. त्यानंतर असं काय म्हणतात स्पीकर्स त्याने लावले. इथे तुम्ही गाणे वाजवू शकता. तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर कधी आलात तर मस्त छोटंसं पार्टी करू शकता. हाऊस पार्टी बोलतो ना तसं. त्यानंतर इथे हे पण स्क्रीन आहे जिथे कदाचित तुम्ही काही बघू शकता. लगेच हे स्क्रीन आहे ना, म्हणजे इथे आता नाही आहे पण कदाचित इथे ठेवत असेल मला असं वाटतं. प्रोजेक्टर. हा प्रोजेक्टर. गेम्स थांब ना बाबू. आणि इकडे पण त्याने सिटिंग अरेंजमेंट केलेलं आहे. काही वेगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही खेळू शकता. इकडे सुद्धा आहे पूल टेबल आहे जिथे तुम्ही पूल सुद्धा खेळू शकता.
सो ही प्लेस खरंच अमेझिंग आहे आणि एवढं थंडगार हवा आहे ना, मस्त. तुम्ही आता सर्व लोक विचार करत असाल की या विलाची एक्झॅक्ट कॉस्ट काय असेल. सो फॉर 2 nights 3 days आम्हाला हा विला अराउंड 13,000, अराउंड पण नाही बोला, विथ टॅक्सेस 13,000ला पडलं. आणि आम्ही खूप विचार करून हे बुक केलं, कारण बघितलं गेलं तर वी आर ओनली 5 people आणि विला का आम्ही बुक केला. सो खूप विचार केला की बाहेर पण जर आम्ही रूम्स बुक केले तर एक रूम अराउंड 2,500-3,000 पर्यंत पडेल पर विथ टॅक्सेस इन्क्लूड, म्हणजे विथ इन्क्लुडिंग टॅक्सेस. आणि तसं 2 रूम्स घेतले तर दॅट विल कॉस्ट यू अराउंड 6,000 फॉर 1 night आणि 2 nightsला 12,000. सो खूप विचार करून मग आम्ही प्लॅन केलं की आपण विलाच घेऊया. आणि हे माझी आयडिया नव्हती, सनीची आयडिया होती. सो सनी इज बिहाइंड दिस. आम्हाला थोडंसं प्रायव्हसी हवं होतं, एक स्वतःचं मी टाइम हवं होतं. आणि इथे आल्यावर तुम्ही बघू शकता की हा विला खरंच खूप मस्त आहे. अजून सगळेजण असले फुल धमाल अजून धमाल केली असते आम्ही. पण आता स्कूल चालू झालेले आहेत त्यामुळे सगळ्यांचे प्लॅन्स एकदम टाइमवर येऊन कॅन्सल झालेले आहेत. सगळे तुम्हाला दिसले असते या प्लॅनमध्ये. आता इथे स्टे करू आणि आम्ही तुम्हाला नक्कीच हा एक्सपिरियन्स तुमच्यावर शेअर करू. सो आम्ही आता जिथे आलो तो आहे केडीज विला. हे तुम्हाला गुगलवर सुद्धा मिळेल. आम्ही वीकडेजमध्ये आलो त्यामुळे आम्हाला ह्या कॉस्टला मिळाले. सो कॉस्ट मे डिफर, तुम्ही कधी येताय त्याच्यावरती आहे, कोणत्या सीझनमध्ये येताय त्याच्यावरती सुद्धा. आणि हे आम्ही बुक केलं आहे booking.com वरनं. सो ह्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. सो इन केस तुम्हाला कधी प्लॅन करायचं असेल तर तुम्ही नक्कीच प्लॅन करू शकता. नाही सगळं ऑल सेट. मी आणि आमचे भाऊजी थोडेसे सिमिलर झालेलो आहोत. नाहीसा सुद्धा मला थोडीशी फार ट्विनिंग आहे. सनी इज इन रेड. सो आम्ही रेडी आहोत अँड सुपर एक्सायटेड म्हणजे एवढं छान वाटतंय ना, थंड थंड सगळं काही वातावरण आहे. अँड आता ऑफकोर्स आम्ही चाललोत काय म्हणतात मार्केटमध्ये. उद्या पण आम्ही एक्सप्लोर करणारच आहोत, पण आता सुद्धा विचार केला की जाऊया रात्री मार्केटमध्ये फिरायला. एक वेगळीच मजा असते. अँड सगळे लाईट्स ऑफ केले. ओके सो लेट्स गो. ऑफकोर्स तुम्ही तर पाहिलंच आहे मार्केट स्टील. आणि मग आम्ही बाहेरनं जेवण सुद्धा येऊ. सो दिस इज फॉर द डे. आता पुढे काय करतो ते तुम्हाला दाखवतोच. फायनली आता आम्ही पोहोचलो आहोत मार्केटला. आणि आम्हाला इथे आल्यावर कळलं की मार्केटचं टायमिंग 12 वाजेपर्यंत आहे. म्हणून आम्ही थोडेसे जास्त एक्सायटेड झालो. तर आम्हाला पहिले कळलं की 10 वाजेपर्यंत आणि वाजले 9:30. अर्ध्या तासात काय फिरून होणार ना. आणि असं पण नाही की फर्स्ट टाइम आलो, तरी महाबळेश्वरचं मार्केट हा महाबळेश्वरचं मार्केट आहे. चला पुरी एकदम मस्त आहे. तुला आवडली आई? मस्त 6 प्रकार छान आवडले. छान होते. आणि भूक पण लागली होती ना तेव्हा.
डॉक्टर पाहिजे, हे पाहिजे. यश भाऊजी खूप काय यश भाऊजींना माझ्यासाठी घ्यायचं आहे. मी असं त्यांना कंगालच करून सोडणार. नाही असं काही नाही. तुला काय हवंय ते सांग. तुला नाही घरी आहे ना छत्री आपल्याकडे. औषध सगळं आले का आपण येते तिला पुढचं पण का मागे. Another day, little Naisa wants to play. शाळेत शिकवलं असेल. काय नाहीसा कुठे बसू. काय कशालाच घाबरत नाही. उद्या बाबू उद्या बसू आपण. बाय. फोटो ले रे. लायसन स्माइल. चाचूकडे बघ. बाय. जा. फाल्गुनी सेम फाल्गुनी आहे का. हा ये तू. कुडकुडत आहे. 19 डिग्री आहे पण एकदम अचानक कुडकुडायला झालंय. कारण आमच्या इथं जरा मुंबईमध्ये जरा जास्तच गरमी असल्यामुळे. आणि नाहीसा येते. आय डोंट नो किती दिसतंय तुम्हाला. असं नाहीसाने लिटरली सगळं सामान खाली टाकलं आणि बोलते आई बसू. जाऊन बसली पण. सो नाव वी आर वेटिंग फॉर सनी. आणि जसं ते बोलले की 12 वाजेपर्यंत ओपन असतं तर नाही, ऑलमोस्ट क्लोज होऊन जातं. लाईक 10:30पासूनच ते लोक सुरुवात करतात बंद करायचं. आणि सगळं काही नायसाची शॉपिंग आहे. हा मजा आली. फोटो काढा. घाबरत नाही. सो फायनली आम्ही आलोत विलावर. वी आर बॅक. हे लोकांनी मस्त एन्जॉय केलंय. काय खाल्लं तुम्ही. स्ट्रॉबेरी क्रीम आणि मी नाही उपवास. सो उपवास तुम्ही विचार करत असाल तर ऍक्च्युली आम्ही हे वटपौर्णिमाच्या दिवशीच आम्ही इथे महाबळेश्वरला आलो. सकाळी पूजा झाली आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच निघालो. आणि येस तुमच्यापर्यंत हा ब्लॉग थोडासा लेट येतोय. सो याच्या आधी तुम्हाला आम्ही विलाचं टूर दिलं आणि प्रॉपर्टीबद्दल नो डाऊट खूप अप्रतिम प्रॉपर्टी आहे. मला तरी पर्सनली खूप आवडलं. म्हणजे जर मला अजून 2-3 दिवस राहायला मिळालं ना तर मी नक्कीच राहील. पण इकडची जी मॅनेजमेंट आहे ना ती खूप खराब आहे. म्हणजे मला पर्सनली नाही आवडली, तर आम्हाला कोणालाच नाही आवडली. एक तर सर्वात आधी हे आम्ही booking.com वरनं बुक केलं आणि booking.com वरनं युजली असं असतं की तुम्हाला प्रॉपर्टीवर गेल्यानंतर तुम्हाला पेमेंट करावं लागतं. आधी तुमच्याकडनं ते काहीही मागत नाही. पण सनीने एक कॉल केलेलं जस्ट फॉर कन्फर्मेशन की आमचं बुक झालेलं आहे की नाही. सो द पर्सन त्या साईडला जो होता त्याने सांगितलं की तुम्हाला आत्ता 30% पे करावं लागेल जेवढं तुमची बुकिंग अमाऊंट आहे आणि मग नंतर ऑन अरायवल तुम्हाला बाकीचे अमाऊंट पे करावे लागेल. पण आम्हाला माहिती होतं कारण आजपर्यंत आम्ही खूप जागांवर फिरलो आणि booking.com थ्रू आम्ही खूप बुक केलेले आहेत आपलं
प्रॉपर्टी, पण कधीच कोणी आमच्याकडे असे आधी सांगितलं नाही की तुम्ही आधी पे करा आणि त्याच्यानंतर तुम्ही एवढी अमाऊंट पे करा. सो आम्ही खूप कॉशियस होतो म्हणून आम्ही नाही केलं. आम्ही इकडे येऊन पेमेंट केलं पूर्ण. त्याच्या आधी त्यांनी आम्हाला हे पण सांगितलं की कदाचित तुमची ही जी बुकिंग आहे ती इवन कॅन्सल होऊ शकते. मला एवढं माहिती आहे की booking.com वरनं युजली आपण जेव्हा करतो तर नाही होत, कारण आपण तिथेच गेल्यावरती पेमेंट करतो. म्हणून मला माहीत होतं की नाही होणार कॅन्सल. सो आम्ही इथे पोचलो. सो सगळं काही झालं, आमचं पेमेंट वगैरे झालं आणि तुम्हाला ऑफकोर्स मी टूर सुद्धा दाखवली. येस देते ते बघ, दूध तिथे गरम आहे. सो सगळं काही झालं, आम्ही मस्त फिरून वगैरे आलो. आम्ही आलो इथे. त्यांनी आम्हाला ना निघण्याच्या आधी इथे जे केअरटेकर आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला किचन ॲक्सेस नाही करता येणार. तुम्हाला काही हवं असेल ना तर तुम्ही आमच्याकडे मागा. फक्त तुम्ही तुमच्या बाळासाठी वगैरे करू शकतात. आणि अँड वी वर ओके. पहिले आम्हाला थोडंसं खटकलं की ते असं म्हणतात की किचन ॲक्सेस नाही करायचं. सो आम्ही युजली जेव्हा प्रॉपर्टी बुक करतो तेव्हा ईच अँड एव्हरी गोष्ट त्याची वाचतो. सो असं ह्या प्रॉपर्टीबद्दल तिथे मेन्शन केलेलं आहे की तुम्ही किचनमध्ये काय काय ॲक्सेस करू शकतात, कोणत्या कोणत्या गोष्टीला तुम्हाला ॲडिशनल चार्जेस पे करायचे. लाईक बार्बिक्यू झालं, त्याच्यानंतर एअर कंडिशनरला सुद्धा त्यांनी ॲडिशनल चार्जेस जर इफ यू वॉन्ट टू यूज असं काहीतरी आहे तिथे, असं प्रत्येक गोष्टीला त्यांनी लिहिलंय. सो वी वेर ओके विथ दॅट की ठीक आहे, ॲटलिस्ट नायसाचं फूड वगैरे तरी आम्ही बनवू शकतो. सो ह्या इंटेन्शननी आम्ही हे विला बुक केलेलं. आणि त्यावेळेस त्याने सांगितलं की तुम्ही तुमचं बाळाचं वगैरे करू शकता. म्हणजे ठीक आहे. आम्ही आलो फिरून वगैरे आणि नायसाला एकदम अर्जंटली, आता झोपण्याचा टाइम झालाय. सो तुम्हाला माहितीच असेल की आपल्या बाळाला दूध लागतं. सो नायसाला सुद्धा दूध पाहिजे होतं आणि वी वर सर्चिंग फॉर लायटरच नव्हता इथे. म्हणजे मला समजतच नव्हतं की त्यांनी लायटर का, म्हणजे गेला कुठे एक्झॅक्टली. सो ते जे केअरटेकर आहेत ते लायटरच घेऊन गेले इकडनं. त्यांचं म्हणजे त्यांच्याच अंडर किंवा जेव्हा ते तिथे असतील तेव्हाच आपण लायटर यूज करू शकतो. ते लिटरली आता लायटर त्यांनी म्हणजे स्टोव लाईट केला आणि ते लायटर त्यांच्याबरोबर घेऊन गेले. म्हणजे एवढा अविश्वास, म्हणजे मला समजलंच नाही की अशी कशी मॅनेजमेंट आहे. जर तुम्ही तिथे मेन्शन करतायत की किचन ॲक्सेसिबल आहे तुमच्या सगळ्या गोष्टींसाठी, सो तुम्ही आता असं कसं सांगू शकतात की फक्त तुम्ही तुमच्या बाळाचं जेवण बनवू शकतात. त्याच्यानंतर हे पण झालं, म्हणजे जर आम्हाला यूज करायचं असेल किचन तर तुम्हाला एक्स्ट्रा 500 चार्जेस पे करावे लागतील, जे मला बिलकुल वर्थ नाही वाटलं. म्हणजे मला पटलंच नाही ह्या सगळ्या गोष्टी. सो दिस इज फॉर द फर्स्ट टाइम आम्ही हे एक्सपिरियन्स केलंय. ह्याच्या आधी जेव्हा आम्ही ज्या प्रॉपर्टीवर गेलो, तुम्ही सुद्धा पाहिलं असेल, आम्ही ज्या विलावर गेलो राहिलो तिथे पूर्णपणे ॲक्सेसिबल दिलेलं आहे प्रत्येक गोष्टीचं. अजून एक गोष्ट, ह्या विलाचे कीज आमच्याकडे नाही दिलेत. जर आम्ही 2 डेजसाठी ह्याच्या आधी जेव्हा गेलो जिथे आम्ही राहतो तिथे की आमच्याकडे असते. आम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा आम्ही बाहेर फिरू शकतो, आम्हाला जेव्हा पाहिजे आम्ही तेव्हा येऊ शकतो. म्हणजे 1-2 दिवसासाठी ॲज अ होम आपलं एक घर समजून आपण तिथे राहतो. कारण ऍट द एंड आपण ते पैसे तेवढे पे करून तिथे राहत असतो. पण इथे असं आहे की इथे तुम्हाला की सुद्धा मिळत नाही या विलाची. तुम्हाला ते केअरटेकरच ओपन करून देणार, मग सगळं त्यांच्याच अंडर सगळं काही होतं, जे मला नाही पटलं. सो मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेल की हा आमचा जो एक्सपिरियन्स आहे ना, हा खरंच खूप बॅड एक्सपिरियन्स आहे. म्हणजे मला तरी पर्सनली नाही पटलेलं आहे हे. सो नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा पण बुकिंग कराल, कोणताही हे असो, म्हणजे सोर्स असो, booking.com असो किंवा कोणतंही वेगळं असो, तुम्ही त्या प्रॉपर्टीला पहिले कॉल करून विचारा की तुम्ही हे जे मेन्शन केलंय ते सगळं व्यवस्थित आहे की नाही, आम्हाला ते सगळं मिळेल की नाही. त्याच्यानंतरच तुम्ही ते प्रोसीड करा. कारण आत्ताचा म्हणजे आम्हाला एवढं बॅड एक्सपिरियन्स आलं ना की आम्ही लिटरली उद्या सकाळी चेकआउट करतो. आम्ही इथे 2 डेजसाठी बुकिंग केलेलं, जसं आम्ही तुम्हाला आधी मेन्शन केलं, पण उद्याच्या उद्या सकाळीच आम्ही इकडनं चेकआउट करतो. कारण मला नाही पटलं इकडचं जे पण मॅनेजमेंट आहे. अँड येस, मी फक्त तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्ही कॉशियस राहा. तुम्ही जेव्हा पण बुकिंग कराल तुम्ही सगळ्या काही गोष्टी बघा आणि त्याच्यानंतरच बुकिंग करा. एनिवेज, आजचा दिवस आमचा हा असा गेलेला आहे. आय जस्ट होप तुम्हाला हा आवडला असेल आमचा आजचा व्लॉग.
थोडीशी इन्फॉर्मेशन मिळाली असेल. आता उद्या लेट्स सी आम्ही कोणत्या दुसऱ्या हॉटेलला चेक इन करतो आणि कुठे कुठे फिरणार आहोत. खूप सारे प्लॅन्स होते. थोडासा मूड ऑफ झाला आता, म्हणजे समजतच नाहीये की कसं रिॲक्ट करायला पाहिजे. कारण नायसाला लिटरली दूध हवं होतं आणि लायटर नव्हतं. आम्ही सर्च करत होतो आणि बापरे बापरे, म्हणजे तुम्ही फक्त समजा की तुम्ही जर आमच्या जागेवर असाल तर तुम्ही काय फील करत असाल. म्हणजे मला समजतच नाही की काय बोलायचं. एनिवेज चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.